हॅलो फ्रेंड्स, मी अमर स्पर्धा मित्र चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. लर्न इंग्लिश थ्रू स्टोरी या सिरीजच्या माध्यमातून आपण पार्ट ऑफ स्पीच कसे इम्प्रूव्ह करायचे तसेच व्होकॅब्युलरी कशी लर्न करायची आपण शिकणार आहोत. चला तर मित्रांनो, आजच्या नवीन स्टोरीला सुरुवात करूया. मित्रांनो, स्टोरीचं नाव आहे द वॉटर अँड वेल, म्हणजे पाणी आणि विहीर याशी संबंधित असणारी ही गोष्ट आहे. स्टोरीमध्ये काय काय होतं चला पाहूया. वन डे, एके दिवशी, एम्परर अकबर वॉज टेकिंग अ वॉक बाय द रिव्हर इन हिज किंगडम. बघा, वन डे, एके दिवशी, एम्परर अकबर वॉज टेकिंग अ वॉक. एके दिवशी सम्राट अकबर हे चालत होते बाय द रिव्हर, नदीच्या बाजूने, इन हिज किंगडम म्हणजे त्यांच्या साम्राज्यामध्ये. एके दिवशी सम्राट अकबर त्यांच्या साम्राज्यामध्ये नदीच्या बाजूने चालत होते. हिज मोस्ट इंटेलिजंट मिनिस्टर, त्यांचा सर्वात बुद्धिमान असा मंत्री, बिरबल वॉज विथ हिम. विथ म्हणजे सोबत. त्यांचा सर्वात बुद्धिमान मंत्री बिरबल त्यावेळेस त्यांच्यासोबत होता. A cool wind was blowing and they were both relaxed and happy. बघा, a cool wind, कूल म्हणजे थंड म्हणूया, विंड म्हणजेच वारा, ब्लो म्हणजेच वाहने किंवा फुगवणे. मग पास्ट कंटिन्युअसची रचना इथे झाली मित्रांनो. अ कूल विंड वॉज ब्लोईंग म्हणजे थंडगार वारा वाहत होता. अँड दे वर बोथ, बोथ म्हणजेच काय तर दोघेही. जेव्हा एखादी गोष्ट दोन आहे किंवा दोन्ही आहे सांगायचं असेल तर बोथ हे प्रिपोजिशन वापरतात. मग दे वर बोथ रिलॅक्स्ड अँड हॅपी, दोघंही एकदम रिलॅक्स होते, निवांत होते, आनंदी होते. बिरबल वॉज एंटरटेनिंग अकबर विथ इंटरेस्टिंग स्टोरीज. बिरबल वॉज एंटरटेनिंग, मित्रांनो येथे सुद्धा पास्ट कंटिन्युअस आलाय. बिरबल एंटरटेन मनोरंजन करत होता अकबर बादशाचं विथ इंटरेस्टिंग स्टोरीज म्हणजे राजाला मनोरंजक अशा गोष्टी सांगून बिरबल त्यांचं मनोरंजन करत होता. जस्ट देन अ फार्मर अँड हिज नेबर केम अप टू देम विथ अ कंप्लेंट. जस्ट देन म्हणजे त्याच नंतर किंवा त्याच वेळेला, अ फार्मर एक शेतकरी, अँड हिज नेबर त्याचा शेजारी, केम अप टू देम त्यांच्या जवळ आले, विथ अ कंप्लेंट एक तक्रार घेऊन. मग मित्रांनो, ते चालत असताना अचानकपणे त्यांच्या जवळ एक शेतकरी आणि त्याचा शेजारी तेथे एक तक्रार घेऊन आले. नंतर द फार्मर फेल ॲट अकबर्स फीट अँड सेड, युअर मॅजेस्टी, आय बॉट अ वेल फ्रॉम हिज मॅन अँड नाव ही वॉन्ट्स मी टू पे फॉर द वॉटर. बघा, त्यांची तक्रार काय होती. द फार्मर फेल ॲट अकबर्स फीट. फील बघा, फॉल म्हणजे पडणे, फॉलचा विटू झाला फेल, म्हणजे तो शेतकरी पडला ॲट अकबर्स फीट, अकबर बादशाच्या पायापाशी येऊन तो पडला. अँड सेड आणि म्हणाला, युअर मॅजेस्टी, महाराज, आय बॉट अ वेल फ्रॉम दिस मॅन. आय बॉट, मित्रांनो बाय म्हणजे विकत घेणे, बायचं विटू झालं बॉट. आय बॉट अ वेल म्हणजे मी एक वेल, एक विहीर घेतलेली आहे. फ्रॉम धिस मॅन, फ्रॉम म्हणजे कडून, तर दिस मॅन या माणसाकडून मी एक विहीर घेतलेली आहे असं तो शेतकरी म्हणाला. अँड नाव आणि आता, ही वॉन्ट्स मी टू पे फॉर द वॉटर, आणि त्या माणसाची अशी इच्छा आहे की मी त्या व्यक्तीला त्या पाण्यासाठी त्याला पैसे दिले पाहिजे असा तो समोरचा व्यक्ती किंवा तो नेबर त्या शेतकऱ्याला म्हणतोय, असं शेतकरी त्याला म्हणाला. दॅट इज राईट युअर हायनेस, सेड द नेबर. बघा, दॅट इज राईट म्हणजे हे बरोबर आहे, युअर हायनेस म्हणजे सम्राट हे बरोबर आहे असं शेजारी म्हणाला. आय सोल्ड हिम द वेल, नॉट द वॉटर इन इट. आय सोल्ड हिम द वेल, सोल्ड, मित्रांनो सेल म्हणजे विकणे, सेलचं विटो झालं सोल्ड, हिम द वेल. मग तो नेबर म्हणतो, मी त्या शेतकऱ्याला विहीर विकली आहे, नॉट द वॉटर इन इट, त्यामधलं पाणी विकलंय का, नाहीये. द एम्परर वॉज कन्फ्यूज. मग हे ऐकून एम्परर कन्फ्यूज झाला, गोंधळला. ही आस्क्ड बिरबल टू सेटल द फाईट बिटवीन देम. ही आस्क्ड बिरबल, मग त्या एम्पररनी बिरबलला सांगितलं टू सेटल द फाईट. सेटल म्हणजे तोडगा काढणे, फाईट म्हणजे भांडण, बिटवीन म्हणजेच दोघांमध्ये. ओके, त्या दोघांमध्ये जे काही भांडण आहे त्या भांडणाचा तोडगा काढण्यासाठी अकबर बादशाने बिरबलला सांगितलं. नेक्स्ट, बिरबल वॉज क्वाईट फॉर सम टाइम. बिरबल वॉज क्वाईट, क्वाईट म्हणजे शांत, स्थिर किंवा गप्प. फॉर सम टाइम, फॉर साठी, सम टाइम म्हणजे काही. मग काही वेळासाठी बिरबल एकदम गप्प राहिला. देन ही स्पोक टू द नेबर. देन नंतर, स्पीक म्हणजे बोलणे, स्पीकचं विटू झालं स्पोक, नंतर तो त्या शेतकऱ्याला बोलला, त्या नेबरला बोलला. आय अंडरस्टँड दॅट यू हॅव सोल्ड दिस वेल टू द फार्मर. आय अंडरस्टँड दॅट, मी समजतो की, यू हॅव सोल्ड दिस वेल टू द फार्मर. यू हॅव सोल्ड
मित्रांनो येथे प्रेझेंट परफेक्टची रचना झालेली आहे. सब्जेक्ट झाला यू, सब्जेक्ट नंतर हॅव वापरलाय आणि सेल या क्रियापदाचं तिसरं रूप म्हणजे सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस V3 अशी प्रेझेंट परफेक्ट टेन्सची रचना झालेली आहे. बघा बिरबल काय म्हणतो, आय अंडरस्टँड दॅट, मी समजू शकतो की यू हॅव सोल्ड दिस वेल टू द फार्मर, तू या शेतकऱ्याला ती विहीर विकलेली आहे. सो द वेल नाउ बिलॉंग्स टू हिम, आता ही जी विहीर आहे ती बिलॉंग्स टू हिम, बिलॉंग्स म्हणजे मालकीची, आता ही विहीर त्या शेतकऱ्याच्या मालकीची आहे. दॅट इज राईट सर आन्सर्ड द नेबर, मग नेबर सुद्धा उत्तर दिलं किंवा नेबर म्हणाला दॅट इज राईट सर, हो अगदी बरोबर आहे. बिरबल कंटिन्यूड, बिरबलने चालू ठेवलं. बट यू हॅव केप्ट युअर वॉटर इन हिज वेल, ओके, बट यू हॅव केप्ट युअर वॉटर इन हिज वेल, तू त्या व्यक्तीला विहीर तर विकली परंतु तुझं पाणी त्या शेतकऱ्याच्या विहिरीमध्ये ठेवलेलं आहे. सो आयदर यू पे हिम रेंट फॉर दॅट वॉटर ऑर यू टेक इट आउट ॲट वन्स, आयदर ऑरचा अर्थ होतो हे किंवा ते. मग बिरबल म्हणतो सो आयदर यू पे हिम रेंट फॉर दॅट वॉटर, तर तुला त्या शेतकऱ्याला त्या पाण्यासाठी रेंट द्यावं लागेल, भाडं द्यावं लागेल, किंवा यू टेक इट आउट ॲट वन्स, एकदाच तूच काय त्या विहिरीमधलं सर्व पाणी काढून टाक. द नेबर रिअलाइज दॅट ही कुड नो लॉंगर फुल द फार्मर, मग नेबरला रिअलाइज झालं, जाणवलं, ही कुड नो लॉंगर फुल द फार्मर, मग त्या शेतकऱ्याला त्या नेबरला रिअलाइज झालं की आता आपण फार्मरला फुल मूर्ख बनू शकणार नाही. ही हंग हिज हेड इन शेम, मग त्या नेबरनी त्याचं मान लाजेने झुकवलं अँड वेंट अवे, आणि तो निघून गेला. द फार्मर थँक्ड बिरबल फॉर सॉल्विंग द प्रॉब्लेम सो इझिली, मग त्या फार्मरने बिरबलचे थँक केलं म्हणजेच आभार मानले फॉर सॉल्विंग द प्रॉब्लेम सो इझिली, एकदम सहजासहजी सोप्या पद्धतीने ही समस्या सोडवल्यामुळे त्या शेतकऱ्याने बिरबलचे आभार मानले. मित्रांनो स्टोरीमध्ये काही वर्ड होते पाहूया. वन डे म्हणजे एके दिवशी, एम्परर म्हणजे सम्राट, किंगडम म्हणजे राज्य, मोस्ट इंटेलिजंट म्हणजे सर्वात हुशार, मिनिस्टर म्हणजे मंत्री, विंड म्हणजे वारा, ब्लोईंग म्हणजे वाहने, फुंकणे किंवा फुगवणे, रिलॅक्सचा अर्थ होतो निवांत, एंटरटेनिंग म्हणजे मनोरंजन, इंटरेस्टिंग म्हणजे मनोरंजक, जस्ट देन म्हणजे तेवढ्यात, केम अप म्हणजे एखादी गोष्ट येणे, क्वाईट म्हणजे शांत किंवा गप्प, समटाईम म्हणजे काही काळ किंवा कधीतरी, स्पोकन म्हणजे बोलला, अंडरस्टँड म्हणजे अर्थ समजणे, सोल्ड म्हणजे एखादी गोष्ट विकणे, बिलॉंग्स टू म्हणजे मालकीचं असणं, केप्ट तिन्ही रूप आहेत, कीपचा अर्थ होतो ठेवणे, रेंट म्हणजे भाडं, ॲट वन्स म्हणजे एकाच वेळी, रिअलाइज म्हणजे एखादी गोष्ट लक्षात येणे, फूल म्हणजे फसवणं किंवा मूर्ख बनवणं किंवा मूर्ख मनुष्य, शेमचा अर्थ होतो लाजेने, थँक्सचा अर्थ होतो आभार मानणे. तर मित्रांनो ही होती अत्यंत महत्त्वाची स्टोरी, महत्त्वाचे वर्ड, महत्त्वाचे ग्रामरचे स्ट्रक्चर. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच प्रकारचे व्हिडिओ जर पाहायचे असतील तर तुम्हाला आपला व्हॉट्सअप ग्रुप तसेच टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. चला तर मित्रांनो येथेच थांबूया. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.